पंजिम बस स्टेशनला उतरलो आहोत आणि आम्ही इथून गुड मॉर्निंग। आज सेकंड डे आहे आमच्या गोव्यातला आणि आम्ही इथून जे आम्ही नॉर्थमध्ये आलो होतो तिथून आम्ही चेकआउट करतोय आणि आम्ही आता चाललोय साऊथ गोव्याला। आम्ही इथून चेकआउट करतोय। हिला घ्या। हॅलो, एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही चाललोय नॉर्थ गोव्याला, साऊथ गोव्याला। तर हा प्रश्न आहे की म्हणजे जायचं कसं, कारण इथून जर डायरेक्ट प्रायव्हेट केली ना तर लिटरली 5,000 ते 7,000 रुपये। तर आम्ही असा विचार केला आहे की कलिंगूटवरून पंजिमपर्यंत बाय बसने जायचं आणि त्याच्या पुढे बघू, दाखवतेच तुम्हाला कसं जायचं ते। तर आम्ही आलो होतो इथे नाश्ता करायला आणि एक टपरीच आहे। त्यांचा हिशोब चालू आहे। तर आम्ही पंजिमसाठी बस घेतलेली आहे आणि आम्ही चाललोय पंजिमला। आणि हे बघा तो तिथे ना विवो कार्निवल लिहिले जे आम्हाला बघायचं होतं, तर आम्हाला टाईममुळे आम्हाला बघायला नाही मिळत आहे कार्निवल। सो उतरलो आहोत आणि आम्ही इथून आता मांडवी बस पकडून मांडवीला जाणार आहे। आणि हे बघा पणजीचं बस स्टॉप। मांडवी नाही तर मडगाव बोलायचं होतं मला। हे आहे पंजिम स्टेशन। हेच आपल्या रोडच्या किती जवळ आहे बघा, पूर्ण समुद्र आहे आणि हा पूर्ण रोडच्या जवळ आहे, एकदम जवळ आहे। पंजिम ते मडगावपर्यंत जो जातानाचा रस्ता आहे आणि ते पण तुम्ही जर लोकल बसने जात असाल ना तर तुम्हाला जाताना ओल्ड चर्च, त्याच्यानंतर मंगेशी टेम्पल, त्याच्यानंतर गोव्यातले छोटे छोटे गावं आहेत ते तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळेल। मी तुम्हाला पुढे पण सांगितलं की कुठे कुठे आपण थांबतोय, कुठे कुठे जाते, त्याचे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे बघाच। तर हा आहे फोंडा म्हणून बोलतात तिथला हा बस स्टॉप। आणि ही त्यांची बस आणि हे लोकांचा फोटोशूट चाललाय। काय बोलायचं, इथं पण आहे ना फोटोशूट। सिरियसली चालू आहे। तर मला एक गोष्ट कळली, म्हणजे जर तुम्हाला नॉर्थ गोवावरून साऊथ गोव्याला जायचं असेल आणि जर गोवाचा प्रॉपर म्हणजे ओल्ड गोवा साऊथ गोवा बघायचा असेल, प्रॉपर तिथली राहणीमान वगैरे, तर तुम्ही बसनी जा, म्हणजे जी लोकल बस आहे आणि जे बसचे कंडक्टर, आपण त्यांना कंडक्टर बोलू शकतो, तर त्यांना विचारा की हे म्हणजे पूर्ण माहिती त्यांना विचारा, त्यांच्याशी बोला, तेव्हा ते पूर्ण जाताना तुम्हाला सगळं सांगतील। जाताना मंगेशी टेम्पल लागतं, ओल्ड गोव्याचं चर्च लागतं, म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्थवरून जाता तेव्हा ओल्ड चर्च लागतं, त्याच्यानंतर
पंजिमची जेटी लागते. म्हणजे छोटे छोटे गाव त्यांचे जे त्यांचे राहणीमान आहे, छोटे छोटे गाव त्यांना तुम्हाला जाताना दिसतात. सो जर तुम्हाला कंटाळा नसेल, तर तुम्हाला जर खरोखरचं गाव म्हणजे गोव्याचं राहणीमान बघायचं असेल ना, तर तुम्ही त्यांची लोकल बस पकडून साऊथ गोव्याला जा. पण आणि पहिली गोष्ट, जर तुम्ही गोव्याला येत असाल ना, तर असं नाही की 2-3 दिवसासाठी या. आणि 2-3 दिवसासाठी जर यायचं असेल तर एक तर साऊथ गोव्यामध्ये राहा, नाहीतर नॉर्थ गोव्यामध्ये राहा. कारण तिथला जो प्रवास आहे ना, खूप जास्त कंटाळवाणा आहे म्हणून. आणि जर ते पण तुम्हाला सगळंच एक्सप्लोर करायचं असेल तर ॲटलिस्ट 8 दिवस ते 10 दिवस तरी तुम्ही गोव्याला या, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. हे फोटो घेत आहे कोण? ते घेत आहेत, मी व्हिडिओ घेते. आणि इथून आम्हाला थोडंसं कार्निवलचं बनवलेलं दिसतंय. हे कार्निवलचं आहे. तर फायनली आम्ही आता मडगावला पोहोचलो आहे. अजून पण मडगावलाच आहोत. आणि मडगावचं समोर आहे ते मडगावचं एस टी डेपो आहे. एस टी डेपो आहे. इथे लागेल. हा हे कानाकोनचं बस स्टँड. आम्ही कानकोनला पोहोचलो आहे, पण एवढं कंटाळलो ना लिटरली. आमच्या दोघींचे बघ दाखवतो, खूप जास्त कंटाळलो आहे. त्याचं कारण खूप जास्त ट्रॅव्हलिंग झालं आहे. लिटरली आम्ही 10 वाजता निघालो होतो आणि अजून आम्ही पोहोचलो नाही आहे अगोंडा बीचला. अजून आम्हाला इथून 20 मिनटं आहेत, कारण आम्ही बसने प्रवास करतो आहे. तुम्हाला मी खर्च सांगते. तर जर तुम्ही प्रायव्हेट कारने जात असाल तर तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपये खर्च येतो. तस तर तुम्ही बसने जात असाल तर तुम्हाला फक्त 500 ते 600 रुपयाचा खर्च येतो. फक्त एवढंच की तुमच्याकडे टाईम आणि थोडासा नाही, खूप जास्त कंटाळवाणा हा प्रवास आहे. सो तुमच्यावर आहे आता. सो फायनली आम्ही आमच्या अगोंदा येथे येऊन पोचलो आहोत. आणि आता नेक्स्ट व्हिडिओ असेल रिसॉर्ट टूर. आणि किती खर्च काय आहे, कसं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.